ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी जालना जिल्ह्यातील वडी गोद्री येथे आमरण उपोषणास बसलेले आहेत। त्यांनी अन्न आणि पाणीही त्यागले असून त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे। शासनाने या उपोषणाची गंभीर दखल घ्यावी, ओबीसींच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा गंगाखेड सकल ओबीसी समाजाच्या वतीने निदर्शने करत देण्यात आला। यावेळी माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांनी ओबीसींच्या संयमाचा आता सरकारने अंत पाहू नये, अन्यथा ओबीसी बिथरल्यावर सरकारला पळता भुई थोडी होईल, असा इशारा दिला। प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना पाठिंबा देण्यासाठी ओबीसी समाजाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पुणे नांदेड महामार्गावर रास्ता रोको करत निदर्शने करण्यात आली। राज्य सरकार मराठा आणि ओबीसी समाजात भेदभाव करत असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या। ओबीसींना न्याय देऊन उपोषण न सोडवल्यास गंगाखेड येथे विविध मार्गांनी आंदोलन करण्याचा इशारा राज्यपाल यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आलाय। प्राध्यापक हाके यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। ओबीसी समाजाचे गोविंद यादव, माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, गोविंद लटपटे, साधना राठोड, बालाजी लटपटे, लक्ष्मण लटपटे, जनार्दन परकड, गोविंद मानवतकर, नारायण घनवटे, प्रदीप मुंडे, राहुल फड, बाळासाहेब यादव, सागर गोरे, हनुमान देवकते, मनोज मुरकुटे, माधवराव चव्हाण, सुभाषराव भोकरे, प्रदीप गौरशेट्टे यांच्यासह शेकडोच्या संख्येने ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले होते। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। गाव माझा न्यूज करिता शिवाजी कांबळे, गंगाखेड, परभणी।